हॅलो फ्रेंड्स. आज आपण एक नवीन कन्सेप्ट बघू. ते आहे बघा, कम्प्युटर काम कसं करतो. तर हे खूप एक इंटरेस्टिंग पॉइंट आहे बघा, कम्प्युटर काम कसं करतो. आणि तुम्हाला खूप चांगलं वाटेल हे. जेव्हा तुम्ही हे टॉपिक पूर्ण करसाल ना, तेव्हा तुम्हाला खूप बेटर वाटेल बघा. तर चला बघूया कम्प्युटर काम कसं करतो. तर कम्प्युटर काम कसं करतो हे जाणण्याच्या अगोदर तुम्हाला कम्प्युटरमध्ये काम करायच्या काही बेसिक पद्धती असतात, त्या बेसिक गोष्टी आपण क्लिअर करू. कम्प्युटरमध्ये अगोदर इनपुट काय असते, कम्प्युटरमध्ये प्रोसेसिंग काय असते, कम्प्युटरमध्ये आउटपुट काय असते, हे जे महत्वाचे मुद्दे आहेत ना ते क्लिअर करू, जेणेकरून तुम्हाला कम्प्युटर काम कसं करते हे समजेल बघा. तर कम्प्युटरमध्ये इनपुट काय असते, इनपुट म्हणजे काय. जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज अन इनपुट, तर तुम्ही पुढच्याला काय म्हणसाल. तर इनपुटचा अर्थ खूप सिंपल आहे बघा, की जेव्हा मी कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये भरतो किंवा कम्प्युटरला देतो तेव्हा त्याला इनपुट म्हणतात. इथं मी एक खूप महत्वाचा शब्द यूज केलाय, ते म्हणजे काय माहिती का, कोणतीही इन्फॉर्मेशन. मी असं नाही म्हटलं की मी कम्प्युटरमध्ये माहिती भरतो, कसलीही माहिती भरतो, एनी टाईप ऑफ इन्फॉर्मेशन असं म्हटलं मी. मी जेव्हा कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये फीड करतो किंवा कम्प्युटरला देतो तेव्हा त्याला इनपुट म्हणतात. when any type of information fed into computer by user, that is called input. तर कम्प्युटरला इनपुट द्यायसाठी किंवा कम्प्युटरमध्ये इन्फॉर्मेशन भरण्यासाठी आपल्याला काही डिव्हाइस यूज करावे लागतात कम्प्युटरचे, त्याला आपण इनपुट डिव्हाइस म्हणतो. जसं की कीबोर्ड, मोस्टली आपण कीबोर्ड हे डिव्हाइस खूप यूज करतो बघा. या डिव्हाइसना आपण कम्प्युटरमध्ये इनपुट फीड करतो बघा. कम्प्युटरमध्ये डाटा एंट्री करण्यासाठी आपण सर्वात जास्त या डिव्हाइसचा यूज करतो बघा. ओके. देन कम्प्युटरला आणखी तुम्ही इनपुट कशाने देता बघा. सेकंड डिव्हाइस आहे बघा माऊस. माऊस आणि कीबोर्ड या दोन बेसिक डिव्हाइस आहे बघा, कम्प्युटरचे फंडामेंटल डिव्हाइस आहे. या दोन डिव्हाइसनं तुम्ही कम्प्युटरला इनपुट देता. आता इथून इनपुट दिल्याच्या नंतर ती इन्फॉर्मेशन डायरेक्ट आपल्या समोर येत नाही, ती माहिती जाते सीपीयू कडे. सीपीयू त्याच्यावरती काय करतो बघा, हा आपला सीपीयू आहे बघा. या सीपीयू कडे ती इन्फॉर्मेशन जाते बघा. बघितलं. ओके. देन सीपीयू न त्या माहितीला, सीपीयू ती माहिती ऍक्सेप्ट करतो, त्याच्यावरती प्रोसेसिंग करतो. त्यानं प्रोसेसिंग झाल्याच्या नंतर ती माहिती समोर फॉरवर्ड करतो आणि ते त्यानं समोर माहिती फॉरवर्ड केल्याच्या नंतर ती माहिती आपल्या समोर येते, आपण त्याला पाहू शकतो, डिस्प्ले होते आपल्याला. आणि ते तुम्ही बघता बघा मॉनिटर न ती माहिती तुमच्या डोळ्यासमोर येते बघा. आणि प्रिंटरच्या थ्रू तुम्ही त्याची हार्ड कॉपी काढता आणि स्पीकर्स आणि हेडफोनच्या थ्रू तुम्ही त्याला तुमच्या कानावरती ते साऊंडच्या स्वरूपात ते तुम्ही आउटपुट घेता बघा. म्हणजेच काय, कम्प्युटरमध्ये इनपुट काय असते कळलं तुम्हाला, की कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये फीड करणं म्हणजे कम्प्युटरला इनपुट देणं. आणि प्रोसेसिंग कुठं होते, सीपीयू कडे होते. सीपीयू इज अ प्रोसेसिंग डिव्हाइस. सीपीयूचं मिनिंग काय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. म्हणजे कम्प्युटरमध्ये सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे केंद्रीय मध्यवर्ती विभाग इन मराठी. म्हणजे कम्प्युटरमध्ये जे काही तुम्ही डेटा वगैरे भरता, जे इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन कम्प्युटरला फीड करतात, ते इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग कुठे होते, सीपीयू कडे होते. हे कम्प्युटरचा ब्रेन आहे बघा. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरला जेवढे डिव्हाइसेस कनेक्ट असतात ते सगळे डिव्हाइस त्याच्या थ्रू चालतात बघा. ओके. हे इनपुट सुद्धा नाहीये आणि आउटपुट सुद्धा नाहीये. इट इज नायदर इनपुट नॉर आउटपुट. आता आउटपुट म्हणजे काय, सिंपल मिनिंग आहे बघा. जेव्हा कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन कम्प्युटरच्या थ्रू तुम्ही घेता किंवा कम्प्युटरच्या थ्रू तुम्हाला मिळते किंवा तुम्ही ते तुमच्या समोर ती डिस्प्ले होते, तेव्हा त्याला म्हणतो आपण आउटपुट. वेन एनी टाइप ऑफ इन्फॉर्मेशन गिवन बाय कम्प्युटर टू युजर, दॅट इज कॉल्ड आउटपुट. आणि कम्प्युटरच्या थ्रू आउटपुट घेण्यासाठी तुम्ही काय यूज करता, आता जस्ट बोललो मी काय, मॉनिटर यूज करता. मोस्टली सर्वात जास्त यूज करणारा आउटपुट डिव्हाइस आहे मॉनिटर आहे. देन प्रिंटर सुद्धा आहे. प्रिंटर आणि मॉनिटर मध्ये थोडा डिफरन्स आहे बघा. मॉनिटरच्या थ्रू जे तुम्ही आउटपुट घेता त्याला म्हणतो आपण सॉफ्ट कॉपी, बिकॉज त्या आउटपुट मध्ये तुम्ही चेंज करू शकता. बट प्रिंटरच्या थ्रू जे तुम्ही आउटपुट घेता का नाही त्याला म्हणतात हार्ड कॉपी, किंवा एकदा काढलेल्या प्रिंट मध्ये तुम्हाला चेंज करता येत नाही ना. आणि काही आउटपुट तुम्हाला दिसत नाही, ते फक्त तुम्हाला साऊंडच्या स्वरूपात तुम्हाला ऐकू येते आणि ते आउटपुट तुम्ही स्पीकर्स आणि हेडफोनच्या थ्रू घेता बघा. अशा प्रकारे आउटपुट म्हणजे काय ही कन्सेप्ट क्लिअर झाली. आता मी असं का म्हणलं की सीपीयू हे इनपुट सुद्धा नाहीये आणि आउटपुट सुद्धा नाहीये, बिकॉज ते इनपुट घेतो, त्याच्यावरती प्रोसेसिंग करतो आणि जेव्हा प्रोसेसिंग केली तेव्हा ती समोर माहिती फॉरवर्ड करतो मॉनिटरकडे. तर ते मध्यवर्ती विभाग आहे, सेंट्रल पॉईंट आहे कम्प्युटरचा. हे कम्प्युटरचा ब्रेन आहे. इट इज अ ब्रेन ऑफ कम्प्युटर और हार्ट ऑफ कम्प्युटर. जर का सीपीयू नसेल तुम्ही कम्प्युटरला स्टार्टच करू शकत नाही हो. काम करणं खूपच लांबची गोष्ट आहे.
यू कॅनॉट स्टार्ट युअर कॉम्प्युटर विदाउट सीपीयू, लेट अलोन वर्क. ओके, काम करणं तर सोडाच. काय, अशा प्रकारे कॉम्प्युटर वर्क करतो बघा. इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट. आणि जर का आपण बघितलं, आपण जेव्हा कॉम्प्युटर समोर बसून काम करतो तेव्हा आपण युजर असतो आणि आपण सुद्धा याच्याप्रमाणेच काम करतो कॉम्प्युटर प्रमाणे, बिकॉज कॉम्प्युटरला आपण डेव्हलप केलं ना, आपण क्रिएट केलंय. आपल्याला कोणी जरी काय विचारलं तर आपण अगोदर इनपुट घेतो आणि ते इनपुट घ्यायसाठी आपण आपले डोळे आणि कान हे दोन डिव्हाइस यूज करतो आणि त्याच्यानंतर आपल्या सीपीयू कडे ती इन्फॉर्मेशन जाते. जे इनपुट तुम्ही घेता का नाही ते इनपुट तुमच्या सीपीयू कडे. तुम्ही म्हणता सीपीयू कडे तुमचं, तर आपला ब्रेन म्हणजे आपला सीपीयू, आपला माइंड. काय, मग इथं प्रोसेसिंग होते बघा. इथं प्रोसेस झाल्याच्या नंतर जरी का तुम्हाला आन्सर माहित नसलं, पुढच्यानं तुम्हाला काहीतरी विचारलं, तुम्ही इनपुट घेतलं, ते इनपुट इकडे गेलं आणि तुम्हाला आन्सर माहित नाहीये. सपोज आन्सर माहित जरी असलं नसलं जरी माहित, तरी तुम्ही काय म्हणता की तुम्हाला जर आन्सर माहित असेल तुम्ही जे काय म्हणा ते म्हणता. आणि जर का तुम्हाला उत्तर माहित नाही, आता मी तुम्हाला एक क्वेश्चन केलं की स्टीफन डिगोलो कोण आहे, तुम्ही घेतलं इनपुट. कशाने घेतलं? तुमच्या कानानं आणि डोळ्यानं. आता ते इनपुट कुठे गेलं? तुमच्या सीपीयू कडे. आणि सीपीयूने इथं प्रोसेसिंग केली. आता प्रोसेसिंग केली, पण मी जे काय तुम्हाला विचारलं ज्या माणसाबद्दल किंवा ज्या व्यक्तीबद्दल, त्याच्याबद्दल तुमच्या या सीपीयू मध्ये काय भरलंच नाही ना, तर तुम्ही ब्लँक झाले. तुम्हाला काहीच कळणं काय बोलावं आता. तरी तुमच्याकडे उत्तर रेडी आहे मुलांनो. मित्रांनो, तुम्ही काय म्हणता की मला माहित नाही, आय डोंट नो, हे तुमचं उत्तर झालंय बघा. म्हणजे इनपुट घेतलं कान आणि डोळ्यानं, इथं प्रक्रिया झाली आणि बोलून आणि दाखवून तुम्ही उत्तर सांगितलं. अशा प्रकारे आपण काम करतो बघा. तर अशा प्रकारे ही कन्सेप्ट आपण क्लिअर केली. थँक्यू.